नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या जबरदस्त आणि धमाकेदार लेटेस्ट प्रोमोमध्ये इकडे मात्र आता तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे आणि तारिणीने आता सर्वांसमोर इकडे रंगेहात कौशिकी आणि जेजेला पकडलंय आणि या दोघींसोबत मात्र हात मिळवणी करताना आणि या दोघींसाठी आता युवराजच काम करणार हा खूप मोठा निर्णय जेव्हा आता इकडे तारिणीला माहिती पडलेला आहे, तर त्यासोबतच इकडे गुलाबचा जो खूप मोठा गुलाबने मरण्या अगोदर सांगितलं होतं तारिणीला की तुझ्या आजूबाजूचंच कोणीतरी खूप मोठं गुन्हेगार या ड्रग्सच्या जगातील बादशाह म्हणजेच माझा बॉस तुझ्या आजूबाजूलाच आहे. तर ते गुलाबचे शब्द आता सत्यात उतरले आहे. तर इकडे मात्र आता कौशिकी आणि जे ह्या खूप मोठ्या ड्रग्स डीलच्या या जगातील खूप मोठ्या बादशाह असल्याचं आता तारिणीसमोर उघडीस आलेलं आहे. नेमकं या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. कशा प्रकारे आता कौशिकी आणि जेजेचा पर्दाफाश सर्वांसमोर आता यांना अरेस्ट करत तारिणी टीमने आता खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. तर चला प्रेक्षकांना आता सविस्तर नेमकं या मालिकेमध्ये काय झालेलं आहे ते बघूया. जेव्हा आता इकडे तारिणीने आणि केदारने टेक्नोने आता जो काही आवाज पाठवलेला असतो तो आवाज आता रिपीट ऐकत ऐकत त्यांच्या मनात एका शंकेची पालवी फुटलेली आहे की हा AI च्या माध्यमातून बनवलेला आवाज एका महिलेचा किंवा पुरुषाचा कुणाचाही असू शकतो. म्हणून आता हा आवाज जेव्हा आता तारिणी टीमच्या हाती लागलेला आहे तेव्हा आता इकडे केदार बोलतो की नाही बॉस, काहीही झालं तरी आपल्याला आता मॅडमला म्हणजे जेजेला हा रिपोर्ट द्यावाच लागणार. तेव्हा तारिणी बोलते नाही केदार, अशी चूक आपल्याला तारिणी टीमवर करायची नाही आहे, कारण मला कुठे ना कुठं शंका आहे की या सर्वांमध्ये जे मॅडम ही तेवढ्याच गुन्हेगार आहे की आता एवढ्या लवकर युवराजला त्यांनी कसं सोडलं आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास नाही आहे. म्हणून तारिणी टीम तुम्ही अलर्ट राहा आणि कत्री मी तुला सांगतो तेवढं शांतता ऐक. तू आता स्वतः एकीकडे त्या कौशिकीवर मी स्वतः नजर ठेवतो आणि दुसरीकडे मात्र तू एक खबरी घेत आता जे मॅडमवर तू नजर ठेव. त्यांची प्रत्येक मुवमेंट त्या काय करतात, कुठे जातात आणि पोलीस स्टेशनच्या नंतर त्या कुणाला भेटण्यासाठी जातात हे सर्व सविस्तर डिटेल मला दे. आणि कौशिकवर मी स्वतः आता इकडे नजर ठेवून राहतो, कारण या दोघींमध्ये काही ना काहीतरी चाललेलं आहे. मला शंका आलेली आहे, कारण मी एक वेळ कौशिकी ताईला जे सोबत लपून बोलताना ऐकलेलं आहे. मात्र आता त्यानंतर कौशिकी ताईच्या चेहऱ्यावर जो हादरलेली होती ते बघून माझ्या मनात नक्कीच शंकेची पालवी फुटलेली आहे. म्हणून तारिणी टीम तुम्ही अलर्ट राहा आणि टेक्नो आणि फातिमा तू सुद्धा आता त्या आवाजाचा शोध काही तुम्हाला लागते का याचं काम करा. तेव्हा आता इकडे कत्री लगेच आता बॉसने दिलेला ऑर्डर आता पाळण्यासाठी निघतो. इकडे मात्र आता ती जेच्या प्रत्येक मुमेंटवर आता स्वतःचा फेस कवर करत आणि स्वतःचा हुलिया चेंज करत आता स्वतः जेच्या मागावरती असतो. तर इकडे आता तारिणी स्वतः आता कुठं जातो. ऑफिसमध्ये केदार इकडे कौशिकीवर लक्ष ठेवते, तर घरी आल्यानंतर तारिणी आता या दोघांनी कौशिकीचा खूप मोठा पाठलाग केलेला आहे. आणि तो क्षण आलेला आहे जेव्हा आता केदार समोर इकडे कौशिकीला कॉल येते आणि आता कौशिकी कोड वर्डमध्ये बोलत असते. तेव्हा आता इकडे लगेच हा केदार कौशिकी निघत असताना बोलते की ताई कुठं चालली तू. कौशिकी बोलते की आज मला काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी जावं लागणार. 2 तासाचं हे काम आहे, त्यानंतर आपण आलेलं उर्वरित काम करू. त्यावर आता इकडे केदार बोलतो पण ताई हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता इकडे चिडचिड झालेली आता ही जी काही आहे कौशिकी ती केदार ओरडते आणि बोलते की त्यापेक्षाही केदार माझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. तर इकडून कौशिकी निघते. तेव्हा आता केदार बोलते की हे बघ तारी, मी ऑफिस सोडून जाऊ शकत नाही, कारण माझ्यासमोर बाबा बसलेले आहे. तू आता लगेच ताईच्या मागावरती जा. तू त्यावर इकडे तारीने बोलते ठीक आहे.
त्यावर आता लगेच ती कत्रीला कॉल करते आणि बोलते की आपल्या प्लॅननुसार आज संध्याकाळी आता ही कौशिकी कुणाला तरी भेटण्याचा प्लॅन करत होती आणि ती घरातून निघून गेलेली आहे. त्यावर आता इकडे लगेच कत्री बोलतो, हो बॉस, मी तुम्हालाच आता रिपोर्ट करणार होतो की जे मॅडमसुद्धा आता इकडे पोलीस स्टेशनमधून निघालेले आहे. त्यावर आता कत्री बोलतो की मॅडम मी त्यांच्या मागावरती जाऊ का? त्यावर आता इकडे लगेच तारीने बोलतो की हो कत्री, तू त्यांच्या मागावरती राहा. तर आता इकडे तो दिवस आलेला असतो ज्या दिवशी आता इकडे कत्री आणि तारिणी हे या दोघींच्या मागावरती असतात. तर आता ह्या तारिणी आणि जे अशा एका खूप मोठ्या जंगलाच्या मध्यभागी या दोघींची भेट होते आणि त्या भेटीत आता तेव्हा कत्री आणि तारिणीसुद्धा एकमेकाला भेटतात. त्यावर आता तारिणी बोलते की बॉस, म्हणजे तुमचा जो काही संशय होता की जे आणि तारिणी जे आणि कौशिकी यामध्ये काही ना काही आहे, तर त्यांना असं बघून वाटत नाही आपल्याला की ह्या दोघी या अगोदर कधीही भेटल्या नव्हत्या. या नक्कीच यांच्यात काहीतरी चाललेलं आहे. तेव्हा आता इकडे लगेच कौशिकी बोलते की वा जे काय ॲक्टिंग आहे तुझी ना खरंच, मात्र अशानंच मी तुझ्या प्रेमात पडले. त्यावर आता इकडे जे बोलते की कौशिकी, तू काहीच दिवस झाले माझ्या प्रेमात पडली, पण ही जे मात्र का तू येण्याच्या अगोदरसुद्धा या ड्रग जगाची बादशाह होती. पोलीस जरी आहे तर पोलीस मी याच्यासाठीच बनले की आता मात्र माझ्या अंगावरती कोणीही हात घालू शकणार नाही आणि या जेच्या खऱ्या चेहऱ्यामागे की तीच गुलाबची खूप मोठी बॉस आहे हे सत्य कुणालाही माहिती पडू देणार नाही, त्या तारिणीलाही नाही. त्यावर इकडे कौशिक बोलते, पण खरंच मानाव, तारिणी एवढी हुशार आहे ना की ती प्रत्येक मुमेंटवर लक्ष ठेवते आणि तिने युवराजचा कॉलसुद्धा ट्रॅक केलेला आहे. हे आपल्याला अगोदरच माहिती होतं, पण तिने तुझ्यापर्यंत सुद्धा सांगितलं नाही. तेव्हा आता इकडे जे बोलते की हो, तिची आई वसुंधरा बेलसरे सुद्धा तारिणीसारखीच हुशार होती. जेव्हा तिने मला रंगे हात आता लाच घेताना पकडलं होतं आणि तारिणीच्या आईला वसुंधराला माहिती पडलं होतं की मी जे या जगातील खूप मोठा ड्रग्स डील करणारी त्या जगातील बादशाह आहे आणि हेच सत्य ती माझ्यापेक्षा मोठ्या ऑफिसरला सांगण्यासाठी निघाली. त्याच वेळेस या हाताने मी तिचा खून केला आहे आणि मात्र तिच्यावरच ती स्वतः लाच घेत होती आणि तीच खूप मोठी क्रिमिनल आहे असं मी स्वतः सिद्ध केलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे तारिणीने आता स्वतःच्या आईला इकडे या जेनीच मारलं हे सर्व काही बघून मात्र घाम आलेला असतो. एकीकडे ती हादरली असते की जे आईचं सतत कौतुक करत होती आणि वसुताई करत होती, त्या जेजेनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी मात्र इकडे आता आपल्या आईचा खून केलेला आहे. हा खूप मोठा पुरावा आता इकडे तारिणीच्या हाती लागलेला आहे. तेव्हा कत्री बोलते की बॉस काय करायचं आता? तेव्हा आता इकडे मात्र लगेच तारिणी बोलते की आपण या दोघींना असं नाही पकडू शकत, कारण आपल्याकडे सध्या काही पुरावा नाही. पण कत्री, आता मात्र तू जो हा व्हिडिओ रेकॉर्ड केला ना, यानुसार आपण या दोघींचा पर्दाफाश करू शकतो. पण तो युवराज बाहेर राहणार आणि नेमकंच या दोघींसाठी तो लपून नक्कीच काम करणार. ह्या बोलल्या ना दोघी की उद्याच सकाळी ह्या युवराजशी हात मिळवणी करणार आहे आणि कौशिकी आता स्वतः या दोघींच्या गुन्ह्यांमध्ये युवराजला सुद्धा आता सामील करणार आहे. तर या तिघांना आपल्याला रंगे हात पकडायचा आहे. तर आता प्लॅननुसार ती दुसऱ्या दिवसची सकाळ निघते. तर जेने आता तारिणी टीमला बोलावलेलं असतं आणि ऑफिसमध्ये एकीकडे बोलावून सांगितलं असतं की आज खूप मोठा गुन्हेगार काही ना काही प्रूफ घेऊन दुसरीकडे येणार असतं आणि त्याचा सुद्धा गुलाबशी कनेक्शन आहे असं तिला मात्र तिच्या खबऱ्यांनी सांगितलेलं असतं. असं ती तारिणी टीमला सांगते आणि तारिणी टीमला सांगते की तुम्ही तिकडे जाऊन आताच त्यांना पकडून आणा असं आता स्वतः ती ऑर्डर देते. आता तारिणी टीमने सुद्धा एक जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि जे आता तिथून असं तारिणी टीमला काम देऊन निघून जाते आणि आता इकडे ती सकाळ झालेली असते. जेव्हा आता इकडे कौशिकी आता सुद्धा घरातून बाहेर निघालेली असते. तर तारिणी बोलते की हे बघा फातिमा आणि तू इकडे टेक्नो
आणि तुम्ही दोघंसुद्धा तिकडे जा आणि कतरी तूसुद्धा यांच्यासोबत राहा, कारण आता मॅडमने आपल्यावर कुणी ना कुणी वॉच करत असणारच. म्हणून त्यांना असं माहिती नाही पडलं पाहिजे की तारिणी टीम तिथं पोहोचली नाही, आणि हे जर माहिती पडलं तर ते त्यांची आज जे काही हातमिळवणी करणार आहेत ती भेट कॅन्सल करू शकता. म्हणून तुम्ही तिघं आता मॅडमने सांगितलं त्या ठिकाणी रेड मारा. आणि आता इकडे मात्र आम्ही तिघं म्हणजे केदार, मी आणि सर असं तिघं मिळून आता या तिघांना रंगे हात पकडतो आणि यांचं काळं चित्त सर्व जगासमोर आणतो. तेव्हा आता अशा प्रकारे ते तिघंसुद्धा ज्या दिवशी अगोदरल्या दिवशी आता तारिणीने त्यांना तिथं बोलताना बघितलेलं असतं, म्हणजे जे जे आणि कौशिकीला त्या ठिकाणी आता तारिणी टीम अगोदरच अलर्ट होऊन पोचलेली असतं आणि ह्या दोघी नेहमीप्रमाणेच पोचलेल्या असतात. आता तेवढ्यातच तिथं युवराज येतो आणि युवराज आता कौशिकी ताईला बघून मात्र हादरतो. तेव्हा कौशिकी बोलते की रिलॅक्स युवराज, तुला माहिती आहे मी आज तुझी बहीण बनून तुझ्या समोर आलेली नाही आहे. मी गुलाबची बॉस आहे आणि ही जे सुद्धा त्या गुलाबचीच बॉस आहे. गुलाब आमच्या दोघीसाठीच म्हणजे कौशिकी खांडेकरांसाठी आणि या जया जगदाळेसाठीच काम करत होता, आणि मात्र आज गुलाब नंतर तू त्या गुलाबच्या ठिकाणी राहून आता आमच्या दोघींसाठी काम करशील. पण एक लक्षात ठेव, घरी मात्र याबद्दल कोणालाही माहिती होऊ द्यायचं नाही. हुशारीने हे काम करायचं आणि यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये तुला कोणताही पोलीस हात लावणार नाही याची खात्री ही जे घेणार. तेव्हा जे सुद्धा बोलतो की वेलकम बॅक युवराज. तेवढ्यातच आता तारिणी टीम त्यांच्यावर तुटून पडते. आता या तिघांना काय करावं, पळावं काय करावं, कुठं जावं काहीही कळत नाही. आणि आता तारिणी सरळ या दोघींवरती बंदूक ताणते आणि केदार स्वतःच्या हाताने या दोघींना आता हतकडी लावते. तर तिसरा जो काही असते तो आता इकडे युवराजची कॉलर पकडून त्याच्यावर बंदूक ताणतो. तर इकडे मात्र आता जे बोलते की काय झालं तारिणी, मी तर तुला दुसऱ्या ठिकाणी रेड मारायला सांगितली होती. त्यावर तारिणी आता जबरदस्त कौशिकीच्या सुद्धा आणि इकडे जेजाच्या सुद्धा कानाखाली मारते आणि बोलते की मी तुम्हा दोघींना काय समजत होती, किती रिस्पेक्ट होती माझी तुमच्याबद्दल माझ्या मनात, आणि हे ड्रग्ज डीलच्या तुम्ही दोघी गुलाबच्या बॉस आहात आणि या ड्रग्ज डीलच्या या जगातील सगळ्यात मोठ्या बादशाह आज माझ्या हाती लागल्या आणि तुम्हा दोघींना मी सोडणार नाही. मात्र आता या सर्व जगांसमोर तुमचे काळे कारनामे आणत आता तुम्हाला मी तारिणी टीम माझी आता तुमच्या कर्माची नक्की शिक्षा देणार आहे. तेव्हा मात्र आता कौशिकी काही बोलण्याचा प्रयत्न करते तर पुन्हा तारिणी तिच्या कानाखाली मारते. अशा प्रकारे आता खूप जबरदस्त कामगिरी बजावत आता तारिणी टीमने खूप मोठं रहस्य उलगडलं आहे. तर बघत राहा तारिणी मालिका आणि माझ्या कृपा माऊलीचे या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.